आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी। आज ओबीसी मोर्चा आहे नागपुरात, विदर्भात बहुसंख्य ओबीसी आहे, तुम्ही सहभागी होणार आहात, काय सांगणार? खरं तर 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे की ज्या GR अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि ही मागणी या मोर्चाच्या आयोजकांची आहे आणि आमची ही मागणी गेल्या कित्येक दिवसापासून हीच आहे, म्हणून या मोर्चामध्ये मी सहभागी होतोय। सर, जे वातावरण मराठवाडा आणि इतर भागामध्ये आहे की ओबीसी नाराज आहे, 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आला, ओबीसी समाजाचं खरंच नुकसान होते कारण की न्यायालयाने फेटाळून नाही, निश्चित नुकसान होतंय। न्यायालयानं आरक्षणासंदर्भात जजमेंट वगैरे असं फेटाळून नाही लावलेलं, तर ती अंतरिम स्थगिती संदर्भात जोपर्यंत शासनाचं ॲफिडेव्हिट येणार नाही तोपर्यंत आम्ही काही डिसिजन घेणं योग्य नाही, अशा पद्धतीचा तो निर्णय आहे। त्यामुळं मुळात महाराष्ट्रामध्ये बघा, कालच्या 3 ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तहसीलमध्ये सकाळी 11-12 वाजता जात प्रमाणपत्र हवं म्हणून एक अर्ज येतो आणि संध्याकाळी 6:10 त्याला सर्टिफिकेट मिळतं। एवढी तत्परता महाराष्ट्र शासनाकडून जर दाखवली जात असेल माझ्या मराठा बांधवांसंदर्भात, तर मग या महाराष्ट्रामधला ओबीसी VJNTच्या जेवढे काही जाती आहेत, अरे आम्ही अर्ज दाखल केला तर 6-6 महिने 7-7 महिने त्या तहसीलदाराकडं त्याचा उंबरा झेजवावा लागतो। 1960 पूर्वीचे पुरावे द्यावे लागतात, तरी त्याला ते सर्टिफिकेट भेटत नाही। स्लिप जोडावी लागते, स्लिप ॲडमिशन वगैरे या गोष्टींना, अर्ज आम्ही दाखल केला आहे आणि आम्हाला मिळणार आहे म्हणून। आणि शासन एवढं तत्पर आणि मग एवढ्या स्पीडनं एवढ्या तत्परतेनं जर दाखले वाटले जात असतील, प्रत्येक तहसीलला एका तालुक्याला 15 दिवसात 1000 सर्टिफिकेट वाटण्याचं जर उद्दिष्ट दिलं जात असेल शासनातर्फे, तर मग ओबीसीचं आरक्षण वाचले असं म्हणाले। जरांगे पाटील यांच्या दबावात सरकार आहे? दबावात नव्हे, जरांगे चौथी नापास माणसासमोर महाराष्ट्र शासनानं नुसता दबाव नाही स्वीकारला तर लोटांगण घातले, अक्षरशः लोटांगण। बेकायदा GR, संविधान विरोधी GR, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा GR आहे। त्याचा लिगल ॲस्पेक्ट काय आहे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण या GR अन्वये येऊ घातलेल्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये सामील झालेला असेल आणि जो ओबीसीमधला बलुता आलुता आहे, भटके विमुक्त जाती जमाती आहेत, यांच्या स्पर्धेमध्ये कुठेही टिकणार नाहीत, हे मला खेदानं नमूद करावंसं वाटतं। ओबीसी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आत्महत्या होत आहे, अकोल्यात झालेली आहे, इतर ठिकाणी झाली, त्याला जबाबदार कोण आहे? महाराष्ट्र शासनानं हे 10-12 बळी घेतलेले आहेत, याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे। लवकरात लवकर हे बघा, महाराष्ट्र शासनानं ओबीसीच्या हक्काचं संरक्षण तर केलंच नाही, ओबीसींच्या बाजूनं कोणीही बोलायला तयार नाही। आता काही मोर्चे निघायला लागलेले आहेत, काही नेते पुढे यायला लागलेले आहेत, खूप वेळ झाला आहे ॲक्च्युली, हे अगोदरच व्हायला हवं होतं। GR निघण्यापूर्वी असे जर मोर्चे निघाले असते तर मला वाटतं GR काढण्याचं धाडस या सरकारनं केलं नसतं। GR सरकार, तुमची बैठक झाली 2-3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये, सरकार GR रद्द करायला तयार नाही, विजयवडेट्टीवार त्या बैठकीत होते, मग पुढची भूमिका काय आहे? आंदोलन करणं, जनतेसमोर जाणं आणि 10% लोकांच्या मताला घाबरून जर शासन असा निर्णय घेत असेल, आम्ही तर 50-60% आहोत। हां, आव्हान आहे आमच्यासमोर की 300-400 जातींना एकत्रित आणणं आणि शासनाच्या विरोधामध्ये उभं करणं, ते आव्हान जर आम्ही पेललो तर भले माणसं घरी बसतील, एवढं मी निश्चित सांगतो। आगामी काळात लक्ष्मण हाके यांचा पाठिंबा कुठल्या निवडणुकी कुणाला असेल, कारण की निवडणूक आहे आता बघा, राजकीय भूमिकेमध्ये आम्ही नाही आहोत, आम्ही सामाजिक न्यायासाठी। जरांगे पाटील म्हटले की ओबीसी नेते जे मराठ्यांच्या विरोधात उभे राहते त्यांना निवडणुकीच्या रिंगणात पाडा म्हणून, असं ते म्हटले। जरांगे पाटलांना ज्या मराठ्यांनी पाठिंबा दिला, ज्या लाचार आणि ओबीसीची मतं घेऊन सुद्धा ज्यांनी मराठा आमदारांनी, मग तो पंडित असो, सोनवणे असो, किंवा अजितदादा पवार असो, सुप्रिया सुळे असो, किंवा शरद पवार असो, किंवा मग ते अंबादास दानवे सारखा माणूस असो, हे सगळ्या माणसांनी ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिला आहे त्यांना ओबीसी मतदान करणार नाहीत, कारण आमच्या काही मताला अधिकार नाही का आमच्या मताचा अधिकार काढून घेतलाय? आवाहन करणार की ज्यांना मतदान? प्रश्नच नाही, ओबीसीला मतदान करायचं। ज्या माणसांनी आमच्या हिताची भूमिका घेतली, आपलं आरक्षण जात असताना बोलण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांना आम्ही मतदान करू। आणि ज्यांनी जरांगीला पाठिंबा दिला, बेकायदा मागणीला पाठिंबा दिला, ओबीसीचं काय होईल याचा ज्यांनी कोणी विचार केला नाही त्यांना आम्ही घरी बसवू। स्पेसिफिक पक्ष आहे की सगळ्याच पक्षाचे आहे? सगळेच पक्ष असायचं काय कारण आहे?
सगळेच पक्ष, पण त्यात सगळे शरद पवार हे फ्रंटला असतील. राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 असो किंवा नंबर 2 असो, अजितदादा असो की सुप्रिया सुळे असो, आरक्षणाबद्दल बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये जरांगीला पाठिंबा देणाऱ्या माणसांना आम्ही घरी बसवणार. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांचं नाव नाही घेतलं. ते बाळासाहेब थोरात जरांगेचा पाठिंबा देतात म्हणजे प्रत्येक याच्यात, म्हणजे अनेक नेते आहेत. पक्षविशेष सोडून द्या, ज्या ज्या नेत्यांनी जरांगेला सपोर्ट केला, पृथ्वीराज बाबा भाजपचा असेल तरी अरे प्रश्नच नाही, भाजपचा असेल तरी ज्यांनी जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला, ओबीसी आरक्षण संपवलं, त्या माणसांना मी घरी बसवणार. शेवटचा प्रश्न माझा, आजच्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार? ओबीसीचा मोठा मोर्चा विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होतोय. हो, निश्चित सहभागी होणार. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्यासाठी जी माणसं रस्त्यावर येते त्यांच्या बरोबरीनं, उलट त्यांच्या 2 पावलं पुढं राहून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार. आणि ओबीसीचा आवाज जोपर्यंत 2 सप्टेंबरचा GR रद्द होत नाही तोपर्यंत असाच आम्ही वाढवत राहणार. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.